नमस्ते छोट्या बालमित्रांनो. आपण परिसर अभ्यास भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 7 आपणच सोडवू आपले प्रश्न या प्रकरणातील पुढील मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, पहिला मुद्दा आहे श्रमदानातून ग्रामसफाई. आता मुलांनो, श्रमदानातून ग्रामसफाई हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा बघत असताना तुमच्या लक्षात या मुद्द्याच्या नावावरूनच आलं असेल की आपण सगळ्यांनी मिळून जर गावाची सफाई करायची ठरवली, गावाची स्वच्छता करायची ठरवली, तर आपल्या सर्वांच्या सहभागातून, लोकसहभागातून गावाची सफाई होऊ शकते, गाव स्वच्छ होऊ शकतं. आता त्याचं उदाहरण त्यांनी एक दिलेलं आहे. या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील उस्मानाबाद हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये खुदावाडी नावाचं गाव आहे आणि या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली. म्हणजे त्या गावातील लोकांनी ठरवलं आपण सगळेजण एकत्र यायचं आणि आपल्या गावाची स्वच्छता आपणच करायची. आणि मुलांनो, गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवल्यानंतर त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले. आता गावात काय मुलांनो समस्या असू शकतात? गावात स्वच्छता राहण्यासाठी कोणत्या समस्या असू शकतात? तर महत्त्वाची समस्या म्हणजे सांडपाणी. आपल्या गावामध्ये जे सांडपाणी तयार होतं, सांडपाणी म्हणजे मुलांनो आपण जे पाणी वापरून बाहेर सोडून देतो, उदाहरणार्थ मग ते आपल्या धुण्या भांड्याचं पाणी असेल, त्यानंतर आपण स्वच्छता करत असताना जे काही सांडपाणी तयार होतं ते पाणी असेल, हे जे सांडपाणी आहे, या सांडपाण्याचं नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर गावातील सांडपाणी व्यवस्थित गावाबाहेर योग्य ठिकाणी आपण सोडलं तर मुलांनो बऱ्याचशाच आजारापासून गावातील लोक मुक्त होऊ शकतात. म्हणजे सांडपाण्याचं नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग या खुदावाडी गावातील लोकांनी प्रथम काय केलं तर त्यांनी पहिल्यांदा सांडपाण्याचं नियोजन केलं. म्हणजे सांडपाणी कशा पद्धतीनं आपल्याला बाहेर काढता येईल. त्यानंतर त्यांनी पुढं काय केलं तर उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले. आता उकिरडा आपल्याला माहीत आहे की आपल्या घरामध्ये जो काही कचरा तयार होतो तो एका खड्ड्यामध्ये आपण टाकत असतो आजूबाजूला, तर त्याला आपण उकिरडा म्हणतो. या उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले आणि प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधले. म्हणजे उघड्यावर शौचाला जाणे हे गावाच्या दृष्टीनं, गावातील लोकांच्या दृष्टीनं, गावातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हे घातक आहे. आणि म्हणून मुलांनो स्वच्छतागृह महत्त्वाचं आहे. प्रत्येकाच्या घरी स्वच्छतागृह असणं आवश्यक आहे आणि आपण त्या स्वच्छतागृहाचा वापर करणं आवश्यक आहे. आणि म्हणून या खुदावाडीतील लोकांनी कोणते उपक्रम राबवले बघा. गाव स्वच्छता करण्यासाठी प्रथम त्यांनी सांडपाण्याचे नियोजन केले. गावामध्ये तयार होणारं जे सांडपाणी आहे, लोकांनी वापरलेलं जे पाणी आहे, त्या पाण्याचं त्यांनी नियोजन केलं. त्यानंतर उकिरड्यावर जे कचरा टाकला जातो त्या कचऱ्याचं त्यांनी गांडूळ खत तयार केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह उभारली. म्हणजे प्रत्येक घर तिथे स्वच्छतागृह. आणि मग संत गाडगे बाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिलेले आहे. संत गाडगे बाबांनी ज्या ठिकाणी संत गाडगे बाबा जात त्या गावामध्ये जाऊन ते आपल्या हातातील झाडूनी ते गाव स्वच्छ करत असत आणि रात्री कीर्तनातून लोकांना स्वच्छतेचा उपदेश, स्वच्छतेचं महत्त्व
आपल्या कीर्तनातून पटवून देत असत. आणि मग जसं संत गाडगे बाबांनी कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही असे संत गाडगे बाबा लोकांना सांगत. म्हणजे संत गाडगे बाबा आपल्या कीर्तनातून लोकांना काय सांगत असत मुलांनो, तर स्वच्छता, आपल्या जीवनामध्ये स्वच्छता महत्त्वाची आहे. मग ती वैयक्तिक स्वच्छता असेल, गावाची स्वच्छता असेल, त्याचबरोबर शिक्षण, म्हणजे प्रत्येक माणसानं साक्षर झालं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर स्वावलंबन, आपण इतरांच्यावरती अवलंबून राहायचं नाही, स्वतःच्या पायावरती आपण उभे राहिलो पाहिजे, आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन या 3 गोष्टीशिवाय आपली प्रगती होणार नाही, हे संत गाडगे बाबांनी लोकांना आपल्या कीर्तनातून पटवून देण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला. स्वच्छता कशी करावी हे प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवून देत. नुसतेच आणि त्यांनी सांगितलं नाही मुलांनो, आधी केले मग सांगितले. म्हणजे प्रथम त्यांनी केलं, लोकांना स्वच्छता कशी करायची असते हे त्यांनी स्वतः कृती करून पटवून दिलं. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही ग्रामगीतेतून स्वच्छतेचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे. म्हणजे आपण मराठीच्या पुस्तकामधील पाठ संत तुकडोजी महाराज यांचा पाठ अभ्यासलेला आहे. त्यामध्ये संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून लोकांना कशा पद्धतीनं स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलेलं आहे, त्याच्या काही इथं काव्यरूपानं ओळी तुमच्यासमोर त्यांच्या मांडतो आहे. मिळोनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साप सर्वही, चहूकडे मार्ग. म्हणजे त्यांनी सांगितले सर्वांनी मिळून ग्रामसफाई केली पाहिजे. त्यासाठी आपल्या नाले असतील, म्हणजे गटारे असतील, आपल्या मोरी असतील, त्या स्वच्छ केल्या पाहिजेत, जागोजागी स्वच्छता असायला पाहिजे. आणि हस्ते परहस्ते म्हणजे आपल्या हातानं, दुसऱ्याच्या हातानं सर्व काही स्वच्छ करून घ्यावं आणि सगळ्या गावातील रस्तेसुद्धा स्वच्छ करावेत, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेतून स्वच्छतेचं महत्त्व आपल्यासमोर मांडताना सांगितलेलं आहे. मुलांनो, वर्तमानपत्रामध्ये श्रमदानाच्या अनेक बातम्या येतात, त्यांचे संकलन करा. श्रमदानातून काय काय साध्य होते याची चर्चा करा. म्हणजे तुमच्यासाठी हा एक उपक्रम थोडक्यात सांगितलेला आहे की वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच वेळेला गावानं मिळून केलेलं एखादं काम, गावानं मिळून केलेले एखादं कार्य, गावानं मिळून केलेलं श्रमदान याच्या बातम्या बऱ्याच वेळा वर्तमानपत्रामधून येत असतात. त्या बातम्यांचं तुम्ही संकलन करावं इथं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर श्रमदानातून काय साध्य होते याची सुद्धा आपण चर्चा करावी. आता इथं तुमच्यासाठी काही तुम्हाला मुलांनो प्रश्न विचारलेले आहेत. काय प्रश्न आहेत बघा, तर सांगा पाहू. यामध्ये एकंदरीत तुम्हाला 5 प्रश्न किंवा 5 बाबी विचारलेल्या आहेत. पहिला प्रश्न आहे, शाळेत शांतता दूतांचा गट असावा असे तुम्हाला वाटते का? शाळेमध्ये शांतता दूतांचा गट असावा असे तुम्हाला वाटते का? दुसरा प्रश्न आहे, या गटातील विद्यार्थी व विद्यार्थिनीची निवड करण्यासाठी तुम्ही कोणते निकष ठरवाल? आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की शाळेमध्ये शांतता दूतांचा गट असावा, तर या गटामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायची आहे, विद्यार्थी निवड करायची आहे किंवा विद्यार्थिनीची निवड करायची आहे, ते करत असताना कोणत्या प्रकारचे विद्यार्थी त्यामध्ये घेतले जावेत, त्यासाठी काय निकष असावेत? तिसरा प्रश्न आहे,
शांतता दूतांसाठी नियमावली तयार करताना त्यात कोणते नियम समाविष्ट कराल? पुढचा चौथा प्रश्न आहे, तुमच्यातील वाद मिटवण्यासाठी शांतता दूत कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करतात? आणि पाचवा प्रश्न मुलांनो आहे, शांततेच्या मार्गाने प्रश्न सुटतात हे तुम्हाला कसे समजले? आता त्याच्या पुढे शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. आता मूलभूत गरजा म्हणजे मुलांनो पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा, पण आता आपण त्यामध्ये थोड्याफार गरजा वाढवू. अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य, यासुद्धा आरोग्य, चांगलं आरोग्य राहणं हे पण महत्त्वाचं आहे. आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण सर्व काही व्यवस्थित करू शकतो. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याचबरोबर प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे. समाजातील शोषण थांबले पाहिजे. म्हणजे काही लोकांच्या वरती जे अन्याय, अत्याचार होतात किंवा काही लोकांचं शोषण केलं जातं ते थांबलं पाहिजे. विषमता कमी झाली पाहिजे. विषमता याचा अर्थ काय मुलांनो? तर एकीकडे अत्यंत गरिबी आहे, एकीकडे अत्यंत श्रीमंत लोक आहेत. एका बाजूला अत्यंत कमी शेती असणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला भरपूर शेत असणारे लोक आहेत. ही समाजामध्ये असणारी विषमता आहे. काही लोकांच्याकडे भरपूर पैसे आहेत तर काही लोकांच्याकडे पैसे सुद्धा नाहीत. म्हणजे ही समाजामध्ये असणारी विषमता आहे. ही समाजामधली विषमता थांबली पाहिजे आणि सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. शांततेचे महत्त्व समजावून घेणे, शांततेचे मार्ग प्रत्यक्षात वापरणे आणि या मार्गाने आपण कुटुंबामध्ये, शाळेमध्ये आणि सार्वजनिक जीवनात शांततेला पूरक वातावरण निर्माण करून देणे आवश्यक आहे किंवा करू शकतो. मुलांनो, शांतता हा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. म्हणजे जगामध्ये शांतता जर असेल तर बरेचसेच प्रश्न जगातले सुटू शकतात. समाजातले बरेचसेच प्रश्न सुटू शकतात. समाजातले बरेचसेच प्रश्न मिटू शकतात. आणि म्हणून शांतता हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि मग समाजामध्ये, जगामध्ये शांतता नांदायची असेल तर आपली भूमिका काय असायला पाहिजे, आपण कशा पद्धतीनं शांततेचा मार्ग स्वीकारला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता इथे पुढे म्हटलंय, माहीत आहे का तुम्हाला? आता त्यामध्ये म्हणलंय, जगात शांतता नांदावी आणि सर्वच देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार करण्यात आली आहे. तुम्हाला याबाबत आणखी काही माहिती हवी असेल तर या संकेतस्थळाला भेट द्या आणि खाली तिथं वेबसाईट दिलेली आहे. मुलांनो, जगामध्ये शांतता नांदावी यासाठी 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. म्हणजे आपण वर्षभर अनेक दिन साजरे करतो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करतो. त्याच पद्धतीनं 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आणि मग यासाठी
काय केले तर संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे तर न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. न्यूयॉर्क या शहरामध्ये स्थानिक वेळेनुसार म्हणजे तिथल्या वेळेनुसार दोन प्रकारच्या मुलांना असतात. तुम्हाला भूगोलामध्ये त्याचा अभ्यास होईल. एक प्रमाण वेळ आणि दुसरी स्थानिक वेळ. तिथल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते आणि त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यांपासून ही घंटा तयार केलेली आहे. आणि जर तुम्हाला याबाबत आणखी जादा माहिती मिळवायची असेल तर खाली वेबसाईट दिलेली आहे. त्यामध्ये त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर सर्च केलं तर आणखी याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकते. मुलांनो, त्याच्यामध्ये मागच्या बाजूला हे नेहमी लक्षात ठेवा आणि हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की कुटुंबात, शाळेत, समाजात शांतता असेल तर तिचा फायदा सर्वांनाच होतो. शांततेमुळे प्रगतीस हातभार लागतो. व्यापार, उद्योग, शिक्षण, कला, साहित्य, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन इत्यादी क्षेत्रात भरभराट करण्याची संधी मिळते. या दृष्टीने शांतता ही आपली वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनते. मुलांनो, शांततेमुळे काय होऊ शकतं आणि मग ही शांतता कुठं असायला पाहिजे तर कुटुंबामध्ये शांतता असायला पाहिजे, शाळेत शांतता असायला पाहिजे आणि समाजामध्ये शांतता असायला पाहिजे. कुटुंब, शाळा आणि समाज या घटकांमध्ये जर शांतता असेल तर जगात आपोआप शांतता नांदू शकते. आणि ही जर शांतता असेल तर त्याचा फायदा सर्वांना होतो आणि आपली प्रगतीसुद्धा होते. मग त्यामध्ये प्रगती कोणकोणत्या गोष्टींमध्ये होते? व्यापारामध्ये होते, उद्योगामध्ये होते, शिक्षणामध्ये होते, कलेमध्ये होते, साहित्य क्षेत्रामध्ये प्रगती होते, मनोरंजन क्षेत्रामध्ये प्रगती होते, विज्ञानामध्ये प्रगती होते, तंत्रज्ञानामध्ये प्रगती होते आणि वेगवेगळे संशोधन करत असताना त्यामध्ये सुद्धा प्रगती होते आणि भरभराट करण्याची आपल्याला संधी मिळते. आणि ही शांतता वैयक्तिक गरज न राहता ते एक सामाजिक मूल्य बनले पाहिजे. ते एक सामाजिक मूल्य बनते, लक्षात ठेवा. आता मुलांनो, त्याच्या पुढे म्हणले आपण काय शिकलो. म्हणजे हे जे प्रकरण आहे या प्रकरणातून आपण काय शिकलो, आपल्याला काय शिकायला मिळालं. तर पहिला मुद्दा त्यांनी सांगितलंय, समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मी मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, मानव हा समूहामध्ये राहतो, समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजामध्ये राहतो, तो एकटा बाजूला राहत नाही, समूह करून राहतो. आणि मग या समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. एकमेकांच्या वरती जबाबदारी ढकलून आपल्याला चालणार नाही. प्रत्येकानं ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. म्हणजे समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यानंतर सर्वांनी सहकार्य केल्यास समस्यांचे निराकरण होते. अशी एकही मुलांनो समस्या नाही की त्याच्यावरती मार्ग निघणार नाही. अशी एकही समस्या नाही. म्हणजे प्रत्येक समस्याचं निराकरण आपल्याला करता येतं. प्रत्येक समस्येवर आपल्याला मार्ग काढता येतो. पण त्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. सर्वांनी सहकार्य केलं तर आपल्याला समस्येवर मार्ग काढता येतो, समस्येचं निराकरण करता येतं.
संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते. समजा आपलं भांडण तंटा असेल तर एकमेकाशी बोलून, एकमेकाशी चर्चा करून असे तंटे, अशी भांडणं आपण मिटवू शकतो, सोडवू शकतो. त्याचबरोबर शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात आणि प्रत्येकानं शांततेचा मार्ग जर अवलंबला तर आपल्या समस्या आपल्याला सोडवता येतात. कुटुंबात, शाळेत व समाजात शांतता असेल तरच तिचा फायदा सर्वांना मिळतो. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की कुटुंबामध्ये, शाळेमध्ये आणि समाजामध्ये शांतता असेल तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपल्याला प्रगती करता येते, त्याचा फायदा सर्वांना मिळू शकतो. शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे, म्हणजे ती वैयक्तिक गरज राहिलेली नाही मुलांनो. शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे. अशा रीतीनं आपण हा पाठ मुलांनो अभ्यासलेला आहे. या पाठाचा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. धन्यवाद.